कधी कधी तर म्हणे जोरजोरात एक पाऊल आपटण्याचा आवाज ऐकू येई. जणू काही मोठा व्यक्ती लहान मुलासारखा एखाद्या वस्तूसाठी आपल्या आई वडिलांकडे हट्ट करतो आहे आणि पाय आपटतो आहे. काही वेळेस तर जोरजोरात ताट वाट्या आणि चमचे फेकण्याचा आवाज येत असे. सूर्यभान काकांना तळघरातील हालचाली अधूनमधून जाणवत होत्या, पण ते दुर्लक्ष करत आणि माधवला सांगत नसत. एक दोन वेळा रात्री वाड्यातून आपल्या घरी जाण्याच्या आधी त्यांना चौथ्या खोलीच्या दरवाजावर आतमधून कुणीतरी जोरजोरात ठोकत आहे असे जाणवले. त्या दिवसापासून त्यांनी त्या रूमच्या दरवाजाच्या बाजूला जाऊन कपडे वाळत टाकणे सोडून दिले. कालांतराने माधवचा व्यवसाय खूप चालू लागला आणि खूप नफा होऊ लागला. दरम्यान इकडे मात्र वाड्यातील तळघरात वेगाने हालचाली होऊ लागल्या होत्या. त्या बंद असलेल्या तळघरात दबक्या आवाजात एकमेकांशी अभद्र चर्चा होऊ लागली आणि अस्वस्थता वाढत गेली.